राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान पुढील 3 दिवस राज्यातील काही भागात पावसाची तीव्रता अधिक असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यातील कोणत्या भागांना आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट तर कोणत्या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. जुलै महिना सुरू झाल्यानंतर राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील 24 तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि पुणे घाट विभागात 200 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. तसेच 2 जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. आता त्याची तीव्रता वाढताना दिसत असून ते डिप्रेशनमध्ये रूपांतरित होत आहे. ही हवामान प्रणाली कमी दाबाच्या क्षेत्राहून अधिक तीव्र हवामान प्रणाली असते. या स्थितीत वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने ढगांची निर्मितीही अधिक होते. त्यामुळे मान्सूनची स्थिती सध्या चांगली आहे असे हवामान अभ्यासकांचे मत आहे. मान्सूनला बळ देणाऱ्या हवामान प्रणाली सध्या सक्रिय असल्याने पुढील 3 दिवस राज्यातील काही भागात पावसाची तीव्रता अधिक असण्याचा अंदाज आहे. दरम्यान कोकण किनारपट्टी आणि घाट विभागात हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. घाट विभागात पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील घाटमाथ्यांचा समावेश आहे. साधारणपणे 3 दिवसांनंतर म्हणजे 8 तारखेनंतर पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. कोल्हापूर घाट विभाग, रत्नागिरी, सातारा घाट विभाग, पुणे घाट विभाग, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर आदी भागांना हवामान विभागाकडून रविवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, नाशिक घाट विभाग, भंडारा आणि गोंदिया आदी भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागांना हवामान विभागाकडून रविवारी येलो अलर्ट देण्यात आला आहे.